प्रमोद, तुला माहित आहे का 2024 मध्ये जेव्हा आपलं पहिलं स्टोअर टाकलं होतं, म्हणजे प्रत्युषी सुरुवात केली आणि जेव्हा आपण आपलं पहिला आउटलेट देत होतो आणि 1 लाख रुपयामध्ये मी फ्रँचायझी द्यायचो लोकांना, आणि 1 लाख रुपयामध्ये जेव्हा लोकांना फ्रँचायझी द्यायचो 2024 मध्ये कोणीच विश्वास ठेवायचा नाही, अरे काय चालेल का, कसं होणार. पण मला आठवते 4 जानेवारी 2024 पहिल्या फ्रँचायझीची ओपनिंग होती. 1 तासामध्ये तिथं 1 लाखाचा माल पूर्ण सोल्ड आउट झाला आणि तिथं त्या दिवशी जो आलेला कॉन्फिडन्स आजपर्यंत मला बिझनेस करण्याची ताकद देत असतो. आणि आज जर बघितलं तर आपण एक काळ असा होता की 1 लाखाचा आपण एक छोटासा आउटलेट द्यायचो. आज बरोबर 2-2.5 वर्षानंतर आज प्रत्युषचे मॉल्स बनत आहेत आणि येणाऱ्या 2030 पर्यंत आपले 8 ते 10 मॉल बनणार आहेत. आणि ऑलमोस्ट आज आपण त्याला 2.5 CR म्हणजे 2.5 कोटी रुपये आपण त्याला इन्व्हेस्टमेंट घेतो आणि लोक त्या हसत देतात. म्हणजे एक गोष्ट जर बघितली तर सुरुवात ही कठीण असते, पण जेव्हा सक्सेस मिळतं तेव्हा प्रत्येक गोष्ट ही तुमच्यासाठी इझी होऊन जाते. सर, आपला आणखी मॉल पण झाला नाही तरी आपल्याकडे 2 ते 3 बुकिंग ऑलरेडी मॉलच्या रेडी. मग मॉल हे भविष्य आहे आणि ही सुरुवात आहे. ऍक्च्युली मी सांगितलं की आता ही सुरुवात आहे. येणारा काळ सांगेल की प्रत्युष काय असणार आहे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतासाठी.